देशाचं संविधान वाचवण्यासाठी आपण कष्ट करत आहोत, मेहनत करत आहोत। अगर उसूलों पे आँच आ जाए तो टकराना जरूरी है, और अगर जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है। आम्ही जिवंत आहोत हे दाखवण्याची वेळ आलेली आहे। आज आमच्या मतदारसंघामध्ये, चिखली मतदारसंघामध्ये पण भय आणि भ्रष्टाचाराचं वातावरण आहे। त्यामुळं या भय आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आपल्याला लढाई लढायची आहे। ज्या पद्धतीनं मतदार यादीतून नाव कापले गेले लोकांचे, त्या विरोधात, त्या असंविधानिक पद्धतीनं जे झालं ते संविधान वाचवण्यासाठी आम्हाला लढायचंय। चिखली नगरपालिकेने जो डेव्हलपमेंट प्लॅन केला आणि त्या माध्यमातून अनेक गोरगरिबांच्या प्रॉपर्ट्यांवर आरक्षण टाकलं, मी तुम्हाला या सगळ्या नेत्यांच्या साक्षीने सांगतो की तो डेव्हलपमेंट प्लॅन कदापिही आम्ही मंजूर होऊ देणार नाही। बीजेपी ने करी, आदिवासी, पिछड़े, दलित, इनके संविधान में जो आरक्षण की छेड़छाड़ करने की बात बीजेपी ने करी। हमने जनता को बताया कि 400 पार मत करो, कुछ भी कर सकते हैं। और धन्य है महाराष्ट्र की जनता, महाराष्ट्र के लोगों ने, उत्तर प्रदेश के लोगों ने, राजस्थान के लोगों ने इनके बातों को माना नहीं और इंडिया गठबंधन को मजबूती के साथ समर्थन दिया। आज उनको दिखाने के लिए बैठे हैं कि पैसे से, सत्ता से, ताकत से चिखली की जनता झुकने वाली नहीं है। आपने आज जो उनका आशीर्वाद लिया है, मैं पूरे दावे से कह सकता हूं, आने वाले समय में यहाँ सरकार महाविकास अघड़ी की बनने जा रही है और राहुल जी सरकार का बहुत महत्वपूर्ण हिस्सा होने वाले हैं। मैं नौजवान साथियों को बताना चाहता हूं, ये जोश, ये सबको साथ लेकर चलने की ताकत, ये कांग्रेस की विचारधारा है, ये हमारी पृष्ठभूमि है। आज राहुल गांधी ने जो मुहिम छेड़ी है, उसको देखकर हमारे प्रधानमंत्री जो संसद में बोला करते थे 300 पार, 400 पार, 500 पार, बाल बाल बच गए, बाल बाल बच गए, 240 में लाके अटक गए, दो बैसाखी लेकर सरकार चला रहे। बुलढाणा विधानसभेचा आमदार, आजचा वर्तमान आमदार संजय गायकवाड जाहीररित्या म्हणतो की जो राहुल गांधीजीची जीभ कापू देईल त्याला मी 1 नाही 11 लाख रुपयाचं बक्षीस देईल। मी तर असा विचार करत होतो की शिंदे, फडणवीस आणि अजित पवार कायद्याअंतर्गत त्या संजय गायकवाडच्या विरोधात कारवाई करतील, त्याला गजाआड टाकतील, अशी गच्चा आणि वाचा भाषेचा, संस्कृतीचा वापर करणाऱ्याला शिक्षा देते। पण संजय गायकवाडला गजाआड टाकण्याचं काम करण्यात आलं नाही, तर पुन्हा महायुतीचा उमेदवार म्हणून बुलढाण्याला तिथे माफी मांगना चाहता हूं और उनके संदेश अभी आपके सामने प्रस्तुत करेंगे। आप जानते हैं कि हमारे बुलढाना जिला कांग्रेस महाविकास आघाड़ी सक्षम है, महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी सक्षम है। पिछले लोकसभा के चुनाव में महाविकास आघाड़ी तो सबसे ज्यादा त्यांच्या आबरूचं रक्षण केलं जात नाही, कुठेतरी त्यांच्या मालाला भाव दिला जात नाही। म्हणून आमच्या महाविकास आघाडीने सांगितलं की तुम्ही तर 1,500 रुपये देता, आम्ही 3,000 रुपये महिना देऊ, 5 जीवनात आवश्यक वस्तू भाव ठेवू, जुनी पेन्शन योजना लागू करू। आणि म्हणून आता आमची ओढतायत, आम्ही 3,000 सांगितलं ते 2100 सांगतात। शेतकऱ्याचे 3 लाखापर्यंतची कर्जमाफी महाविकास आघाडी करणार आहे।